देवमाणूसमधला अध्याय 12 जानेवारी भागामध्ये आर्या पळून यावी आणि कुणालाच कळू नये यासाठी देवीसिंगने चांगलीच तयारी केलेली असते। जो माणूस पूजेला बसतो आणि त्याच्या अंगात येतं तो माणूस आता राक्षसाचा मुखवटा घालतो आणि देवीसिंग त्याच्यासोबत काय करतो चला तर बघूया। आता उत्सवात देवीसिंग आर्याची वाट बघत असतो। हो उत्सवामध्येच हा खूप मोठा ट्विस्ट आहे। तो त्या माणसाला बघत म्हणतो, मी आर्याला 10 वाजता यायला सांगितलं होतं। ती घरातून निघाली असेल। आर्या घड्याळात बघते तर 10 वाजलेले असतात। ती आता पैशाची बॅग घेते आणि घरातून पळते। देवीसिंग म्हणतो, पण मी तिला म्हणालो होतो मुखवटा घालून ये आणि त्यासाठी मुखवटा मी तुला पोच करेल, पण अजून आर्याला मुखवटाच मिळाला नाही तर ती घरातून कशी बाहेर पडणार। आता हा मुखवटा मी कसा मिळवणार। ज्याने मुखवटा घातलेला असतो देवीसिंग सारखा त्याचा पाठलाग करतो। आता मुखवटावाल्याला अर्जंट लागते आणि तो बाजूला जातो। देवीसिंग जातो आणि त्याला खाली पाडतो, पण तो पण काही कमी नसतो। तो देवीसिंगला चांगलाच लोळवतो। दोघांची झटापट चालू असते। देवीसिंग खालीच पडलेला असतो। तो आता एक दगड उचलतो, मुखवटा काढतो आणि त्या माणसाच्या डोक्यात घालतो। आता तो माणूस जमिनीवर कोसळतो। देवीसिंग इकडे तिकडे बघतो आणि मुखवटा घालतो आणि पळत जाऊन उत्सवात सामील होतो। पण त्याला माहीत नसतं जामकर नावाचं संकट त्याच्या पुढे उभं राहील। आता सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून देवीसिंग पुन्हा राक्षसीपणा करायला लागतो। तेवढेच जामकराची फौज येते आणि जामकर मोठ्याने ओरडतात, थांबा, ही मिरवणूक होणार नाही, आणि डायरेक्ट देवीसिंग समोर जातात। आता मुखवट्यामधला देवीसिंग चांगलाच हादरतो आणि म्हणतो, ह्या जामकरने मुखवटा घातला ना तर सगळंच संपलं। आणि नेमकी जामकर मुखवट्यालाच हात घालतात। पण तेवढ्यात जामकरला आवाज येतो। ते मागे बघतात आणि देवीसिंग गायब होतो। आता बघूया जामकरला आवाज देणारी लाली आहे की आर्या, की आर्याला खपून लाली आलेली असते। तुम्हाला काय वाटतं, ह्या दोघींमधून गोपाळला कुणी वाचवलं असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।